हेरवाड येथील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, तपासाला वेग, फॉरेन्सिक पथकाची पाहणी। शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाला आता वैज्ञानिक आधार मिळत असून राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या FSL फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे। फॉरेन्सिक पथकाने शाळेतील संगणक कक्षासह संबंधित ठिकाणाची बारकाईने पाहणी केली। घटनास्थळाचे छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले। तसेच बोटांचे ठसे, स्पर्शचिन्हे, सूक्ष्म भौतिक पुरावे आणि तपासासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध वस्तूंचे वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करण्यात आली। याशिवाय शाळेतील संगणक व इतर डिजिटल उपकरणांशी संबंधित तांत्रिक माहितीची पडताळणी करण्यात आली। आवश्यक डिजिटल पुरावे आणि विविध नमुने पुढील प्रयोगशाळा तपासणीसाठी संकलित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा शास्त्रीय पद्धतीने जतन करून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमधील अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्याने घटनास्थळीच प्राथमिक न्यायवैद्यक तपासणीही करण्यात आली। या तपासातून मिळणारा अहवाल आणि संकलित पुरावे पुढील तपासात तसेच न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने पोलिसांनी तपास अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।